तुम्ही आम्हाला जे सहकार्य करा ते आम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकारू, तुम्हाला सहकार्य करू आणि असे मागे ज्याप्रमाणे महात्मा गांधीला अशा पद्धतीने ज्या महामानवाने हा गांधी शब्द करणाऱ्या घटनेच्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात केली जाते तर डॉक्टर बाबासाहेब सदस्य या बैठकीचे सामान्य अध्यक्ष जसलाल कुमार साहेब त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र सदनचे 7 वाजता नाही सांगतो मी तरी म्हणजे दुसरे पण पॉईंट आहे ना तो कानावर गेल्यानंतर त्या यामध्ये ही सूचना की जयंती झाल्यानंतर जयंतीच्या निवडणुकीमध्ये देखावे लावण्यासाठी जी वाहनं वापरली जातात ती वाहनं रस्त्याच्या कडेला 3-3 दिवस पडून असतात. त्यामुळं त्या रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा मोठा त्रास होतो. पाहिजे असल्यास मी गेल्या वर्षी जातो गेल्या वर्षी माहिती घ्या. शोरूम जे आहे काशी पार्किंगच्या बाजूला त्या अगदी पुण्याकडे त्या परिसरामध्ये ती वाहनं लावलेली असतात आणि शिवाय त्या वाहनांवरती काही गुंड्या देखील असतात त्या दाखवून ठेवलेल्या असतात. फार मोठी चुकीची बाब आहे. तिसरी महत्वाची सूचना अशी आहे की मध्य रेल्वेच्या पुण्याचं बांधकाम चालू आहे. त्यामुळे सुद्धा होत आहे आणि त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकर पासून जे आता त्या फील्ड लाईनवरती पूर्णपणे राहील निवडणुकीच्या दिवशी बंद असते. हे प्रत्येक निवडणुकीमध्ये होत आहे. साहित्य नामावासाठी दिल्या निवडणुकीमध्ये देखील झालेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये बहुजन बैठक झाली किंवा आपण बोलतोय याच्याबद्दल नजरे सांगून तिथं सूचना सांगितलेली की अशाच लाईट बंद असतील व होत असतील तर या बंद केल्या जातात का अनुपूरक केल्या जातात याचा देखील आपण विचार करावा. त्यानंतर चौथी सूचना अशी आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून जी ट्रॉफिक आपण डायव्हर्ट करतो अभ्यासाकडे आठवपासून जे खाल्यावरती शरद महाविद्यालयाच्या समोरून तर ती ट्रॅफिक डायव्हर्ट करत असताना काशी पार्किंगच्या समोरून आतमध्ये जी वसाहत आहे गव्हर्नमेंट जयमना चौक असा एसपीडब्ल्यूच्या समोर या ठिकाणी लोकवस्ती दाट आहे आणि त्याच बरोबर आणि भाजी विक्रेते 4:30-5 भाजी देखील विकायला बसतात. छोटे मोठे त्यांचे व्यवसाय आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी या गर्दीचा परिणाम चुकामुका अपघात होण्याची शक्यता आहे. तर त्या दिवशी आपण पेट्रोलिंगचे कर्मचारी नेमावे एवढा मला सूचना आहे. आपण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला विनंती करतो की लाईटीची आपला पारंपरिक वे आहे त्याचं जे रूट आहे त्या रूटला लाईट कायम बंद असते. आम्ही गेले 5 वर्ष झाले बघत आलोय. यापर्यंत तुम्ही लाईटची व्यवस्था करावी आणि आम्हाला आमच्या नातेवाईक लांब लांब येते पाण्याची सोय जिथे जिथे आमचे जैविक वस्ती तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाणी 2 दिवसात द्यावं ही मी आपल्याला विनंती करतो. आणि पोलीस प्रशासनाला आमचे 2च मागणी आहेत जी जंक्शन पॉइंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जी 3ही बाजूची गाड्या आहेत त्या गाड्याला पोलीस बंदोबस्त आम्हाला ठेवून प्रत्येकाला एक 15-15 मिनिट देऊन प्रत्येकाची गाडी पुढे घेऊन जावं अशी मी आपल्याला
विनंती करतो. आणि दुसरी विनंती अशीच आहे, IPS अशोक कांबळे साहेब असताना, IPS रवींद्र सेनगावकर साहेब असताना, IPS महादेव तांबडे साहेब असताना 16 मे 16 टॉप असू द्या, 8 मे 8 टॉप असू द्या, जयंती मोठी साजरा झाली. याही वर्षी तुम्ही साहेब आम्हाला जास्तीत जास्त 62 टॉपची परमिशन देतात अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आमच्या घरी दरवर्षी पोलीस प्रशासन यायचे, तसं मी आपल्याला विनंती करतो की आमचा सण आहे, हे आमची भीम जयंती म्हणून आमचा एकच सण आहे, आम्हाला मोठ्यानं साजरा करू द्या आणि फळाला आमच्याकडे यायची आपल्याला विनंती करतो. आणि थांबतो. जय भीम. परिसरामध्ये जी येणाऱ्या गाड्या आहेत ती मोठ्या प्रमाणात आहेत. तर जी आंबेडकर पूर्वेपाशी एक गाडी क्वांटिटी असतील तर जास्त क्वांटिटी या रस्त्याला द्यावा, कारण म्हणून गाड्या जास्त पास होते. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण असं हे करतात, एक गाडी इकडची एक गाडी इकडची, तर 2 क्वांटिटी गाड्या इकडच्या पाहिजे. आणि अजून एक विनंती आहे सर की लोकसंख्या सर्वात लोकसंख्या मोठी बोलायला मुंबईमध्ये, त्यानंतर पुण्यामध्ये त्या ठिकाणी परमिशन आहे सर. मग आपल्या इथेच का नाही, आपल्या इथेच काय वेगळं झालं जातं आमच्या समाजाला, हे आमचा प्रश्न आहे. जे मुद्दा झालेला आहे वारंवार त्याबद्दल सर्वांनी बोलणं म्हणजे आता जे जेवढं कामगार आहे सर्वांना ते बोलायचं, बरोबर ना? सर्वांनी कामानंतर त्याबद्दल बोलणे गरजच नाही. ऑलरेडी जे आपण नेतृत्व मिळवलेले आहे, तुमचे सर्व पदाधिकारी विश्वस्त लोक आहेत, सर्व चर्चा झालेल्या आहे. त्यामुळे सर्वांनी पुन्हा वारंवार विजय गरज आहे. ते असं वाटत आहे बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये फक्त नाचलं नाही, बाकी काही नाही असं वाटत आहे. अशा त्यावर एक आपण तुम्ही करू नका. आपल्या सर्वांना मला विनंती आहे, महामानवाच्या जयंतीमध्ये अशा चर्चा चालू आहे. त्यामुळे एक साधी गोष्ट नाचण्याच्या विषयामध्ये एवढं महत्व करून आपण सर्वांनी बरोबर ते महामानवाला शोधले नाही. ठीक आहे असतो सर. तुम्ही महामानवाचं नाव करून सर ते आम्हाला म्हणजे हे करू नका, म्हणजे इमोशनल करू नका. दलिताला अन्याय रोज चुकीचं आहे सर. रोज आपल्याला परमिशन मिळालं पाहिजे. मी आपल्यासमोर महत्त्वाच्या सूचना मांडणार आहे. सर आपल्या सध्याचं प्रमाण सोशल मीडियावर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज महामार्गाचं काम आहे. त्याच्यामध्ये 3 वर्ष आम्ही एकच आज समाजामध्ये आज मीटिंग आहे, म्हणजे संघर्षामध्ये गौरव पाटील याच्यानंतर मोठा मुद्दा होता. आज त्यांना 15 दिवस अशी मिरवणुकीच्या मार्गामध्ये चर्चा करून लवकर मीटिंग भेटायची. आणि ज्या फॉरेस्टमध्ये फॉरेस्टच्या ते गाड्या प्रमाण जास्त होतं. 2023 साली गेल्या वेळेस त्या गाड्यांमध्ये थोडा मार्ग विनंती करायची की मी जे सांगितलं होतं की ज्या पॉप्युलर गाड्या त्या मंदिर मार्गे मार्ग बंद झालेला आहे. तर तिथं पण तुम्ही बंदोबस्त डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये ज्या एक अशा गाड्या होत्या ते गेल्या गाड्या आणण्याची मागच्या, कारण या मागच्या गाड्याची क्वांटिटी जास्त होती. तुम्ही वेगवेगळ्या गाड्या मागून आणत या ते आंबेडकर होतो. अशा पुढच्या मार्गानुसार येतात सगळ्यात जास्त गाड्या या क्वांटिटी 2 लाखाची एक विनंती राहील. आणि ज्या मला आवर्जून सांगायचं की ज्या गणेशोत्सवामध्ये
कशासाठी आहे? कारण ही लोक कुणासाठी विचार करते, ही स्वतःसाठी विचार करत नाही. आणि स्वतःचा विचार करून स्वार्थ नसते. ज्या शिक्षकांच्या मागण्या आहेत, ज्या मंडळाच्या मागण्या आहेत, त्याच मागण्यांची पूर्तता ही लोक करत असतात, त्यासाठी मागणं करत असतात. लोकांना काय वाटत नाही स्वतःच्या फायद्यासाठी किंवा बाकीच्या इतर गोष्टीसाठी हे करत असतात, पण तसं काही नाही. कारण 1952 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्यापासूनच्या मिरवणूक आहेत, त्या पूर्वजांचा इतिहास या मध्यवर्तीला लाभलेला आहे. आणि त्या मध्यवर्तीच्या माध्यमातून जे की तुम्ही पहिली रमाई जयंती केली, म्हणजे जे इन्स्टिट्यूट होते, कारण मी पण 20 वर्ष मिरवणूक केलेली आहे, माझ्या मंडळाला 10 वर्ष होत आहे. तसंच बाकीचे मंडळ पण रमाई जयंतीला मिरवणूक काढले होते. तर त्या टायमाला पहिल्या वेळेस सगळ्या मंडळ निश्चित झाल्या होत्या. कारण नंतरचा कंट्रोल नव्हता किंवा ते नंतर संपर्क केले नव्हते, कारण त्याच्या गोष्टी माहिती तर नवीन होत्या. पण ज्यावेळी दुसऱ्या वर्षी मध्यवर्ती संपर्क केला आणि जे बघितलं त्यावेळेस त्यांच्यावर केसेस झालेल्या सगळ्या टीमांचं पालन करून मध्यवर्तीचा कंट्रोल लावून त्या मिरवणुका पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये दुसरं देखील श्रेय भरपूर आहे. मी या सातत्य विनंती करेन की आतापर्यंत गेल्या वेळेस जर 3 वर्ष तुम्ही आहेत, 3 वर्ष तुम्ही आहेत तर जसं गेल्या 3 वर्ष तुम्ही एक केस पावसापर्यंत निवड झाली नाही व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला कॉपरेट करा. 3 वर्ष गेले एवढी विनंती करतो. कारण सर्व बिनशैली विपक्षाने निवड या व्यक्तीप्रमाणे सगळेजण सगळी काळजी घेऊन कर्नाटकाचे आवाज बंद केलेले आहेत. थँक्यू. जय हिंद.
कोण काही जवळ विलासवानी मागे असतो त्यावर वाढवतो आणि प्रामुख्याने एक तालीम बदल काय झालं तर एक सैनिक गाड्या आवडल्या तर प्रत्येकाने रोज होऊन नाही कारण गाड्या त्या एकशे सात त्यामुळे आम्ही जी जे गोष्टी करतो विचारावरची देखावे असतात ती देखावा बघण्यासाठी बऱ्या गावात आमचे राजकारणी कर्नाटकात किंवा बाहेर होते महाराष्ट्रामधून ते बघण्यासाठी गाव गाड्या घेण्याचा कोणातच काही प्रॉब्लेम नाही कारण एक वेगळा तुम्हाला मी आपण विनंती करतो 2-3 दिवस अगोदर त्याला परवानगी दिली एक साईड आहे आणि काय दोन रस्ते तुम्हाला माहिती आहे एक साईड जर रस्ते जर तुम्ही परवानगी दिली तर प्रत्येकाच्या ठिकाणी गाड्या होत्या हा एक साईडला जर दिली तुम्ही तर आम्ही असं करणार नाही की एकामध्ये एक गाडी काढून सगळ्यात देखावे व्यवस्थित होतात प्रत्येकाचे नंबर प्रमाणे गाड्या लागतात त्यामुळे साहेब ही माझी छोटीशी तुम्हाला विनंती आहे तुम्ही साहेब म्हणजे खरंच आपल्या कोणी आपल्या राऊत साहेबांना मुलांनी साहेबांना सांगून मी त्यांना परवानगी देतात एवढं माझी सूचना आहे आणि आपण सगळेजण त्याच्यासाठी आले आता प्रत्येकाच्या डोक्यात येत असते बाबासाहेब वडिलांची जयंती वाढलेला साहेबांनी सांगितलेलं आपल्याला एक देश एक कारण तरी ज्या पुस्तक असतात ते संविधानाच्या कायद्याच्या सोडून राहून त्यांना पण काही गोष्टीचं पालन करावं लागतंय तर आपण भीमसैनिक म्हणून आपण त्यांचा पण मान राखला पाहिजे आणि आपण आपल्या पद्धतीने जे डॉल्बी वाजवत आहोत जे साऊंड स्पीकर असते ते पद्धतीने आपण लावलं तर साहेबांचा आदेश साहेबांचा आपण पालन करावं लागेल आणि येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 निमित्त सर्व पोलीस प्रशासनाला आपल्या सर्व भीमसैनिकाला निरांजन स्वाभिमानी भीमसैनिक त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो
जयंतीनिमित्ताने आजच्या या शाखेतील कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त महाराष्ट्र साहेब, DCP महोदय साहेब आणि या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कांबळे आणि या शांतता कमिटीला सोलापूर शहरातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवामध्ये सहभागी होणारे सर्व मंडळ, पोलीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त साहेबांनी सोलापूर महानगरपालिका ABCD यांच्या संयुक्त विद्यमानं जी 13 तारखेपासून आणि 19 तारखेपर्यंत जी जागेवर संचालक मंडळ असते आणि निवडणुकीमध्ये सहभागी मंडळ असते, या मंडळाच्या या ठिकाणी ज्या अडचणी त्या अडचणीच्या अनुषंगाने आज विविध कार्यकर्त्यांनी जे काही समस्या सांगितल्या त्या समस्यांची बरोबरी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी परंतु साहेब सोलापूर महानगरपालिकेचे या ठिकाणी कार्यकर्ते आजच्या विधीच्या माध्यमातून सांगितलं नवीन चौकातून तो खाली जुन्या किल्ल्याकडे चौकापासून ते चांदणी चौक हा अत्यंत खराब झालेला असायचा, त्याला एक कामे क्लिअर या ठिकाणी झालं पाहिजे कारण का अत्यंत खराब रस्ता झालेला आहे आणि त्या परिसरामध्ये स्वतः महानगरपालिकेचे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कारण का एखाद्याची जी साईज असते ती मोठ्या असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणुकीला आकार निर्माण होऊ शकतो, खास करून की जुन्या किल्ल्याकडे चौक आहे, जुन्या किल्ल्याकडे चौकामध्ये महापालिकेच्या मोठे मोठे झाडं आहेत, झाडाच्या कांड्या झाडाच्या कांड्या जरी काही ठिकाणी रस्ता जरी व्यवस्थित केला तर त्या गेल्या बाजूला मागच्या 2 वर्षापूर्वी आणि निवडणुकीनंतर बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी आकार झाले होते, त्या ठिकाणचा भाग व्यवस्थित झाला पाहिजे आणि ABCD नेहमीच जो महापौर बनल्यापासून रामदास चौक परिसरामध्ये जे रस्ते आहेत ते उपचार त्या रस्त्यामध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणामध्ये आमदार असो ABCDचे अधिकारी काम करतात त्या भागामध्ये गेल्या आणि आंदोलनापासून भरपूर लाईट केलेली असते तर त्यावर साहेब पाण्याचा आता दुर्गैर महानगरपालिकेचं पाण्याच्या दिवसाकडे कार्यक्रम त्या ठिकाणी उत्सवामध्ये संख्या त्या ठिकाणी जास्त असेल जे सोलापूर शहरामध्ये मला माहिती आहे त्या ठिकाणचा पाणी पुरवठा 1996 मध्ये 18 तारखेला कारण का निवडणूक लोकांनी त्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा त्या ठिकाणी झाला पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचं तुम्ही तुमच्या लेवलला 18 तारखेला मुबलक पाणी आणि पाणी पुरवठा त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये निवडणुकीचा मार्ग आहे त्या निवडणुकीच्या मार्गाला तुम्ही पाण्याची जर त्या ठिकाणी शेतीमध्ये सोय असेल किंवा अनेक अशा अनेक तक्रारी या ठिकाणी जी तक्रार आहे त्या तक्रारीच्या संदर्भात त्या ठिकाणी पाणी एका साईडला टाकले पाहिजे, दुसऱ्या साईडला पाणी गेले पाहिजे अशा पद्धतीची सोय आहे पुरस्कारासाठी आमच्यावर प्रत्येक मंडळाला आमच्या मंडळाकडून माहिती मागवली होती पुरस्कार किंवा जे काही बक्षीस असेल त्याचं काय बदल यायला माहिती याबद्दल आपण बोलायला आंबेडकर यांचे उपस्थितीच्या जयंतीच्या निमित्ताने माननीय पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या शांतता समितीच्या या बैठकीला उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्र त्यांचे सर्व सहकारी या बैठकीला उपस्थित असलेले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर उत्सव विश्वस्त कमिटी उत्सव कमिटी जयंती साजरी करणाऱ्या सर्व
गेल्या 15 दिवसापासून शहरामध्ये सुरू झालेलं एक वातावरण आणि या वातावरणामध्ये आंबेडकर जयंती 1921 या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठिकाणी केलं. मानव एप्रिल 21 तारखेला काढण्याचं धोरण असं होतं की काही मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी 31 मार्चच्या सार्वजनिक बैठकीमध्ये सूचना केल्या की आम्हाला निवडणुकीमध्ये आजची त्याचं उदाहरण गेल्या वर्षी सिंग साहेबांनी कमाले साहेबांनी बांद्रापूर चौकापासून असणाऱ्या गाड्या जागेवर चालते, मेकॅनिक चौकापर्यंत झालेल्या गाड्या त्या ठिकाणी थांबल्या आणि निवडणुकीच्या मार्गावर येणारी सुरुवातीची गाडी मेकॅनिक चौकात आणि हा टाइम लिमिट होता रात्री 12:15 सगळं आपलं स्पीकरवरचं लोक सगळं आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची भूमिका ही होती की आम्हाला एवढा एक मंडळ निवडणुकीमध्ये साधा आम्हाला येता येण्याचं मला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचं बरोबर ऐकलं. तसं तर पूर्वीच्या काळामध्ये सोलापूर शहराच्या सुट्टीच्या चालू होत्या, त्या सुट्टीला मंगळवारी सुट्टी असायची आणि त्यावेळेस मिल कामगार हा जो समाजाचा जास्त होता त्यांच्यासाठी मंगळवारी त्याच्यानंतर एक बुधवारी लाईट बंद गेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग बुधवारचा निवडणुकीचा प्रकार चालू झाला आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी रविवारी निवडणूक काढावी अशा पद्धतीचे संकेत मध्यवर्ती बैठकीमध्ये झाले आणि मग रविवारी निवडणुकीची पाहण्यात खरं तर मध्यवर्ती उत्सव समिती ही सर्व परंतु गेल्या अनेक वर्षापासून मध्यवर्तीमध्ये मला पटलं नाही, मला ऐकत नाही, स्वतंत्र मध्यवर्ती काढायचं गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात झाली. परंतु या जयंतीचा इतिहास बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासूनचा जो इतिहास आहे याला कुठं लागू लागू नये म्हणून आमच्या पूर्वजांनी केलेली परंपरा ही परंपरा टिकवण्याचं काम आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये या ठिकाणी सरकारी राजाकडे जाहिरातीचा उल्लेख केला. लोकांना माहिती नाही तेव्हा सुद्धा आणि मग जुन्या पूर्वजांचा इतिहास ही परंपरा दिलेली भूमिका आपण यामध्ये आणि मग 21चा जेव्हा मोठा निर्णय झाला की साहेबांनी मला बोलवलं सविस्तर अशी चर्चा केली आणि 21च्या निवडणुकीचा दुसऱ्या त्याच्यामध्ये पॅटर्न बसला आहे. शासन आणि प्रशासन ते गेल्या 2 वर्षांच्या आंबेडकर जयंतीच्या निवडणुकीमध्ये जे ढवळाढवळ झाली ती कुठं थांबावी यासाठी 21चा निर्णय करण्याचा प्रयत्न होता. ही भूमिका आम्ही आपल्यासमोर स्पष्टपणे सांगितली आमच्यामध्ये. याच्यावर सुद्धा आपण विचार केला. आजूबाजूचे कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभाग असेल, नाशिक असेल, मुंबई पुणे असेल या विभागातून या निवडणुकीला लोक येतात त्यांची गैरसोय होते आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि उत्सव समितीने निर्णय घेतला की परंपरा ही पाळी असेल, पाळी नाद असेल तर 21ची निवडणूक रद्द करण्याचा
त्यांनी आपल्या एलटीटीच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या आवाजाला प्रतिसाद दिला की खुलासा मंडळाला असावा यासाठी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आंतरप्रधान आणि सोसायटीच्या वतीने 11 एप्रिल रोजी केळी हे नाटक आपण आयोजित केलेलं आहे. त्या नाटकाचं आमंत्रण मी मार्गदर्शक एम राजकुमार सर आणि विजय कवाडे साहेब यांना देण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस पार्श्वभूमीच्या बाबतीत चर्चा झाली. त्यावेळेस माझा कौटुंबिक परिचय मी सरांना यावेळेस सांगितला. त्यावेळेस सरांनी म्हटलं की
ह्या गोष्टींपासून एक आपण प्रेरणा घ्यावी आणि आपल्या सर्वांच्या बंधुभगिनी आणि अशाच शिकाव्यात हाच उद्देश आणि हाच प्रामाणिक प्रयत्न युवराज कुमार सरांचा आपल्या माध्यमातून आहे. तरी मी या व्यासपीठात करून आणि या विचारमंचावरून मी सर्वांना विनंती करतो की डॉल्बी साऊंड अँड डीजे सिस्टीम हा जरी आमचा एकत्र विषय नसला तरी येणाऱ्या काळात आपण शिक्षण आणि आपल्या पिढी तसंच की याच्याकडे प्राथमिकता लक्ष दिलं पाहिजे. मी सरांनी मला बोलायची संधी दिली. मी पुण्यशास्त्रांचा पूर्ण करण्यात
केलेली आहे विभागीय अधिकाऱ्यांकडे त्याची नोंद घेतलेली आहे. आता या शहराचं कनेक्शन केलेलं आहे ते व्यक्ती जे बंद करण्यात. तर आजच्या या बैठकीत सर्व पदाधिकारी अधिकारी या सूचना त्याची नोंद घेण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या या जयंत्योत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन जयंत्योत्सव अनुदानाने अत्यंत मनोभावे साजरा करावा अशी मी भावनाच्या बैठकीत उपस्थित करतो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वतयारी म्हणून शासकीय समिती बैठकीत उपस्थित महाराष्ट्र श्री वसंत पाटील गांधी साहेब उपस्थित सर्व सरकारी अधिकारी इतर विभागाचे सर्व अधिकारी आणि मध्यवर्तीच्या सर्व विश्वस्त सर्वोत्कृष्ट नेतृत्व करणारे सर्वोत्कृष्ट नेते अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित सर्व सैनिक माता बहिणींनो आणि सर्व पत्रकारांना सर्वांना नमस्कार. हे आमच्या डीसीपी श्री हसन साहेबांच्या पहिल्या बाळासाहेबांकडे खूप बैठक आहे. ते मला विचारत येत आहेत का आता नेहमी याच ठिकाणी आम्ही शांतपासून ठिकाणी देताना माझं एक गॅप आहे. आता तुम्ही म्हणतात आमच्या दोन लोक होते पण मध्ये गॅपच नाही. समाज एकच आहे, बरोबर एकच आहे, काही एकच नाही आणि सर्व एकच असणार आहे. एकत्र मिळूनच साजरा होणार आहे. याबद्दल कुठल्याही प्रकारच्या गैरसमज किंवा किंमत नाहीये हे सर्वांनाच कुठेतरी मिळत होतो. इथे एवढं गर्दीमध्ये पहिला दुसरी महिला तिसरी महिला सर्व ठिकाणी आपल्या लोक उभे आहे. याचं महत्व हे फक्त एवढंच आहे हे माझ्या निवडणूक आहे, माझा जयंती आहे अशा त्यांच्या मनात जे ओनरशिप आहे स्टेक होल्डर्स मी आहे म्हणून ते त्यांच्या मनात जे भावना आहे त्यामुळे ते वेगळे निवडतात 2 तास 2.5 तास बसून. आपण जे दिलेले सूचना आहे सर्व आम्ही नोंद करून घेतलेले आहे. वीज विभागाच्या जे काही मुद्दे आहेत आणि इतर विभागाचे जे काही मुद्दे आहेत सर्व नोंद करून घेतलेले आहे. काहीच्या मुद्द्यासाठी पण सर्वांना बोलणार आहे आमची चर्चा होत आहे आणि एमएससीच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे जे लाईन बद्दल वारंवार सूचना आहे. आपलं जस्टिफिकेशन आहे वायरमध्ये आलं त्यामुळे काय ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे पण ज्या ठिकाणी जास्त अंतर आहे तिथं आपण स्टँडर्ड लाईटची तयारी करा म्हणजे वायर रोडच्या मध्ये येणार नाही. हे अंडरग्राउंड करून फक्त एक वायर घेऊन आम्ही डायरेक्ट लाईट चालू करू शकतो अशा प्रकारे आपण तयार करा जेणेकरून कुठल्याही प्रकारचं दुर्घटना पण होणार नाही आणि उज्ज्वला पण होईल. मी जे सांगितलं होतं मिळून मार्गाची पाहणी करू म्हणून आताच निश्चित करू जे काही मुद्दा सर्व विभागासंबंधित आपण सांगितलेले आहेत ते आता 8 तारीख आहे गावोगावी एका 16 तारीखला प्रशासनाच्या सर्व विभागाच्या प्रतिनिधी आणि मध्यवर्तीचे प्रतिनिधी आम्ही एकत्र जाऊन 16 तारीखच्या 4:30 वाजता आम्ही निश्चित करू याच्याकडे पूर्ण होईल. तिथून सुरू आणि मान बदललेली गोष्ट मला पुन्हा एकदा क्लॅरिफाय करायची. मध्यवर्तीचे जे विश्वस्त लोक आहेत अध्यक्ष लोक आहेत त्यांना आम्ही चर्चा केलेली आहे. जे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत ते कमी करू म्हणजे निवडणूक वेगवेगळे मंडळ येऊन जे मेन मार्गामध्ये जे मिक्स होतात ते पॉईंट्स आम्ही कमी करू जेणेकरून निवडणूकचा जे वेग आहे ते कमी होणार नाही. उदाहरण आता झोडे सभागृहातून येणारे मंडळ जे आहे ते 7 वाजता येऊन काही मंडळ काय करतात डायरेक्ट वेळेतून चालू करतात दक्षिण चौकातून ऑपोजिट डायरेक्शन जाऊन ते बाबासाहेबांच्या चौकाचे अभिवादन करून परत निवडून घेतात. अशा जे एकदम मंडळ मध्ये घुसले तर ते आणखी स्लो होत आहे. त्यामुळे आम्ही यावेळी अशा करू जे मोदी मार्गातून येणारे मंडळ असो किंवा झोडे सभागृहातून येणारे मंडळ असो किंवा इतर महावीर चौकातून किंवा जसं गावातून येणारे मंडळ असं जे आहे सर्वांना आम्ही 7 वाजतातून रंग करून सिद्धेश्वर करून डायरेक्ट 5 चौकात घेऊ. एकच मिसिंग पॉईंट नाही गया चौकातून डायरेक्ट येतील एफसी पोलीस स्टेशनच्या मार्गाने किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौकातून डायरेक्ट 5 चौक किंवा
सिद्धेश्वर मंदिरातून पाचशे अशा तिन्ही ठिकाणी तुम्ही येणाऱ्या बंडल फक्त 5 रुपयात मिक्स होईल प्रवासाच्या पद्धत बाजू अभिभावक करून मेन निवडणूक मार्गात लागला आणि या सर्वात जास्ती मंडळ येत आहेत ते शिवाजी महाराज पुतळ्याचा जो रोड आहे तिथून. त्यामुळे आम्ही एक मताने अशा निर्णय घेऊ कोणाला काही कन्फ्युजन असेल तर आताच कळवा. सरस्वती चौकात शिवाजी महाराज येताना तिकडून येणारे जे मंडळ आहेत ते रोड सोडलं मी तिकडून जास्ती गाडी आहे. बरोबर आहे. आणि इतर कोणी बाजूतून एक सोड इकडून एक सोडलं शिवाजी महाराज पुतळ्यातून 2 सोडून नंतर सिद्धेश्वर पुतळ्यातून 1 सोड परत एक सायकल पळतो. हे स्टँडर्ड प्रोसिजर राहील. आमच्या सर्व अधिकारी तिथे आहे ते वरिष्ठ अधिकारी तिथं स्टेशन करू जेणेकरून तिथं कुठल्याही प्रकारचा दूषण नको. सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आता स्पष्टपणे सांगतो म्हणजे तिकडून मागून सोडलं मागून सोडलं अशा वादविवाद होण्याचा विषयच नाही. आणि एमर्जन्सी रूट बद्दल जे मुद्दा काढलेला आहे मागच्या वेळी 2 इन्सिडेंट अशा होते ॲम्ब्युलन्सचं गरज होतं तेव्हा सर्वांनी सहकार्य केले त्यामुळे ॲम्ब्युलन्स पोहोचलं पण आम्ही एक्सक्लुसिव्ह ॲम्ब्युलन्ससाठी जागा सोडू शकलो नव्हतो. यावेळी प्रयत्न करू आणि कॉर्पोरेशनला आणि संसदेला एकत्र करू विविध चौकात जे महत्वाचे चौक आहे तिथे मेडिकल टीम आम्ही स्टेशन करू. उदाहरण पाचोट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा गांधी पुतळा आणि महात्मा हे 4 मेन पॉइंट तिथे आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवलं ते 200-300 मीटर अंतरावर पोहोचू शकतो का होतो. अशा मिनिमम 4 मेडिकल टीम आम्ही तयार करू. आणि 2-3 मुद्दे असे आहेत ते रिपीटेड आहे तरी मी सांगतो. सोशल मीडियावर सावध राहा. असा एकमेकांवर काही करणे किंवा टॉन्ट करणे अशा करू नये. यामुळे असं अगदी छोटी गोष्ट आहे कोणाला मी टॉन्ट केलं आणि त्यांनी ते काही गाणं गाऊन स्टेटस लावलं किंवा मी टाकलं या कारणावरून वाद होत आहेत आणि ते बडबड होण्याची शक्यता आहे. कसून असं काही सोलापूर होणार नाही पण जे इतरांना त्रास देऊन आम्ही साजरा करणे हे अजिबात आमच्या मनातून सोडू. आपलं बाबासाहेबांचं जयंती आहे आम्ही आनंदाने साजरा करू तेवढंच भूमिका ठेवा. इतरांसोबत कंपेअर करून त्यांना कुठल्याही प्रकारच्या गाडी करून सोशल मीडियावर पोस्ट करणे किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणे अशा कृत्य कोणी करू नये. आणि गाण्याच्या झेंड्याचे विषय जे आहे त्यावरही लक्ष ठेवा. कॉर्पोरेशनच्या पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीला जे सोडले नाही तशा आपण डिझाईन काम करा. आपलं जे ज्येष्ठ नेतृत्व आहे त्यांचे तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून त्याच्या परवानगीनुसार आपण लावा. त्यात आमच्या काही अशा बंधन नाही पण कोणी स्वतःच्या पब्लिसिटीसाठी अशा कृती कोणी करू नये. आणि यात जे कॉम्पिटिशन होऊन केली लावायची अशा एकमेकांसोबत कॉम्पिटिशनचे विषय काढतो. आणि जे ऑपोजिट साईडला जे गाडी डेकोरेशनसाठी तयार करायची 1-2 दिवस अगोदरपासून म्हणून जे सूचना होतं तेही आम्ही वर्कआउट करू. पर्टिक्युलरली जे सायंकाळीचं पीक अवर्सची वेळ आहे त्या दरम्यान येता दोन्ही बाजूचं ट्रॅफिक सांभाळणे जरा मुश्किल राहील तरी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि जे 5 चौकातून दया चौकापर्यंतचे जे मार्ग आहे तेही आपण गाडी पार्किंग करून डेकोरेशन तयारी करायला आम्ही अरेंज करून घेऊ. पण हे सर्व करताना सर्वांना विनंती आहे जेवढं शक्य आहे तेवढं रोडचं बाजूला ठेवा. मला परवानगी दिलेली आहे पूर्ण रोड ऑक्युपाय करून जे कॅरेज वे आहे ते कमी करून जाणाऱ्या येणाऱ्या पब्लिकला त्रास नको. आमच्या जयंतीमुळे ट्रॅफिक जाम झाला किंवा काही ऍक्सिडेंट झाला अशा परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही हे आमची जबाबदारी आहे. स्टेज मारता नाही इमर्जन्सी व्हेकल्स मुवमेंट शक्य राहील हे कापी करून स्टेज मारा. म्हणजे मी 8 फूटचा स्टेज मारला नंतर 3 फूट पर्यंत पायरी लावला असं नको. पायरी तुम्ही बाजूला घ्या. स्टेज जेवढा आहे तेवढ्यापर्यंत थोडा. आणि काही लोक काय करतात स्टेज नंतर तुम्ही काही जाळी वगैरे दिला डेकोरेशन ते सर्व तुम्ही साईडला घ्या. कॅरेजमुळे डिस्टर्ब करू नका.
लेझरिंगचे आहे, वारंवारचे सूचना आहे, लेझर लाईट्स वगैरे काही डोळ्या किंवा विजनमध्ये त्रास होईल अशा आपण लाईट वगैरे लावू नका. आपल्याला पूर्ण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत उपयोग पोहोचलं पाहिजे, त्यानुसार आपण स्टॅटिक लाईट्स काम करा, फ्लड लाईट्स काम करा. ते व्यवस्थित झालं तर एमएससीवर जे प्रेशर आहे तेही जरा कमी होईल. आपण जे लेझर लाईट सारखा वापरून कोणी सहभागी होणाऱ्या सैनिकांच्या भीषण डोळ्यात काही त्रास होऊ नये ते काळजी घ्या. भारत सरकारच्या आपण जेव्हा कोट करण्याच्या हक्क द्यायचं होतं त्याबद्दल जेव्हा चर्चा होतो तेव्हा वेगवेगळे मुद्दा होतो. जे इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत त्यांना नोकरीचा अधिकार द्यायची का मतदानाचा, किंवा जे ठराविक शिक्षण घेतलेले आहे त्यांना द्यायची का, फक्त पुरुषांना द्यायची का, हे सर्व मुद्दा होतो कंडिशन मतदानासाठी. डॉक्टर बाबासाहेब हे व्यक्तिमत्व होतं ते ठामपणे निर्णय घेतलेले आहे. भारताच्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क पाहिजे. ही गोष्ट आपण सर्वांना माहिती असेल तरी मी यासाठी सांगतो, आपलं सोलापूर शहरामध्ये जे परंपरा आहे, पर्टिक्युलरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जे उत्साहाने साजरा होत आहे या मिरवणूक काढून, याचाही आम्ही रेफरन्स घ्यायला पाहिजे. आमच्या सर्वांचा हक्क आहे त्या सर्वांना जे गरज आहे ते निर्णय घेण्यासाठी हे विश्वस्त बसलेलं आहे. आपलं सर्वांचं या मत आहे, आपलं सर्वांचं मत आहे, म्हणजे जनतेला जे पाहिजे त्याच्या सुविधा करून देणे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जे समोर ज्येष्ठ मंडळी बसलेले आहे हे मनात ठेवूनच आम्ही निर्णय घेणार आहे. ते तारीखचा असो, रूटचा असो, वेळचा असो, सर्व गोष्ट असो. माझ्या मनात आलं म्हणून वेगळं तारीख किंवा वेगळं वेळ किंवा वेगळं अशा कधी भोट देणार नाही. अशा कधी ते ज्येष्ठ मंडळी जे आहे अशा कधी हे करणार नाही. आपलं सर्व भीमसैनिकांना याच्या माहिती असावी म्हणून मी सांगतो. आपण सर्वांनी मिळून मला आमच्या बाबासाहेबांची जयंती याच तारीखला करायची, यात काही बदल होणार नाही म्हणून तुम्ही निर्णय घेतला तर प्रशासन काही करणार नाही. शेवटी आम्हाला एक दिवस बरोबर करावंच लागेल. रात्री 12 परवानगी प्रशासनाने दिलेली आहे, त्याचं पालन करून 12 वाजेपर्यंत आम्हाला बंदोबस्त करावाच लागेल. आणि ते जे दिवस सर्वांना सुलभ आहे त्या दिवशी आम्ही घेणार आहे. आणि राजभरावर जे पार्श्वभूमी सर्वांना समजून सांगितलं त्यात बघितलं तर मेजॉरिटी होतं मिल कामगार, त्यांना ज्या दिवशी सुट्टी होतं त्या दिवशी आम्ही मिळवून काढलं होतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे, सर्व सुशिक्षित झालेले आहे आणि जे जास्तीत जास्त लोक शासकीय नोकरी झालेले आहे त्यांना सुट्टी कुठल्या दिवस आहे रविवार. आता हे जे परिणाम जे चेंज होत आहे, आम्ही मिलवाल्यांनी ज्या दिवशी सुट्टी दिली त्या दिवशी आम्ही मिळवून काढण्याला हे केलं जातं. आमच्या हक्काने जे रविवार सुट्टी मिळत आहे त्या दिवशी साजरा होईल असा निर्णय मध्यवर्ती काढलेला आहे. त्याबद्दल आमचा दोघांना अभिनंदन, आभारी आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, या काळात त्याच दिवशी बसवेश्वर जयंती पण येत आहे 21 तारीखला. तेही मंडळांच्या मिरवणूक होणार आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आज आमचं बैठक झालं होतं. त्यांच्या विनंती होतं, आम्हाला लाईट म्हणून सांगतो मी आपलं बाबासाहेबांमुळे आम्हालाही 12 वाजतापर्यंत लोक मिळाला, आम्हालाही त्याच दिवशी काढतो म्हणून आम्ही आमचे प्रयत्न वेगवेगळे दिवस करू आणि त्यांचे एक दिवस नंतर करू म्हणून. पण आम्हाला नक्की खात्री आहे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाहीये. त्यामुळे बसवेश्वर जयंती पण त्याच दिवशी होईल. ते रूट वेगळं आहे, त्यासाठी वेगळं बंदोबस्त आम्ही प्लॅन करणार आहे. फक्त एवढंच आहे, पर्टिक्युलरली जोडगावच्या काही दिवसातून वगैरे त्यांच्याही मंडळ तयार होऊन त्यांच्या वेळेवरून मार्ग येणार आहे. तिथं कुठलाही म्हणजे ते दुपारच्या वेळ राहील 1-1.5 वाजता 2 वाजता दरम्यान. तिथे काही अडथळा निर्माण होऊ द्यायची नाही.
मापास आम्ही ऍडजस्ट करू. आमच्या बंदोबस्त बाकी असणार आहे, तरी सर्व मंडळाचे पदाधिकारी जरा सहकार्य करून कुठल्याही प्रकारच्या वादविवाद होऊ नये याची काळजी घ्या. वेळ जी आहे त्याबद्दल लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सर्वांना समान संधी मिळावी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन, हे कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आता सोलापूरची जयंती यात काही एक्सक्लुडेड नाहीये. तो जो मोठे माणूस आहे, त्यांच्या मंडळ खूप वर्षापासून आहे किंवा त्यांच्या राजकारणात जास्ती वर्चस्व आहे, हे सर्व विसरा. ज्यांनी परवानगी घेतलेली आहे निवडणुकीसाठी त्यांना सर्वांना समान संधी मिळावी हे आमचा उद्देश आहे. तो जे मोठे मंडळ आहे आणि 3 ट्रेलर आहे, त्यांची फक्त एकच गाडी आहे, अशा तुम्ही करू नका. आपल्याला जेवढं महत्वाचं आहे तेवढंही ते लहान मंडळाच्याही महत्व आहे. तो 10 ते 15 मिनिट आपण एका शब्दात अभिवादन केलं, तुमचं गावात साजरा केलं, ताबडतोब आपण पुढे जा. आणि समोर जागा खाली असताना जाणून बुजून एका ठिकाणी थांबू नये. आपल्या सर्वांना विनंती आहे, एका मंडळासोबत आमचे एक आमदार नेमणूक होणार आहे आणि छोट्या अधिकारी असणार आहे. जे अतिशक्ती आहे त्यात ते पण इन्क्लुडेड आहे. अतिशक्ती उल्लंघन झालं किंवा अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या, त्यांच्या कामात कोणी अडथळा निर्माण केला तर 100% आम्ही कारवाई करणार आहे. सर्वांना जे मी शिवाजी महाराजांना सुरू केलं त्यांनाही पुढे यावं लागेल, त्यांनाही बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला अभिवादन करावं लागेल. एवढं तरी त्यांना संधी देणे आमच्या जबाबदारी आहे, हे समजून आपण सर्वांनी पुढे इतरांना संधी द्यावी ही माझी विनंती आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, मागच्या वर्षी असा अनुभव आला तेव्हा आता आम्ही पण वर्षानुवर्ष शिकत आहे. काही छोटे मोठे गलती आलं तर ते आम्ही सुधारणा करतो. यावर्षी ज्यांनी काही वेगवेगळ्या बोलायची आमच्या मंडळात त्यांना भेट देत त्यांच्या हातून करायची अशा काही प्लॅन केला जाईल. काही नियोजन त्यांना क्लिअर कट सांगा. डायरेक्ट तो मंडळपर्यंत किंवा बाबासाहेब पुतळ्यापर्यंत गाडी फिरून सुरू झाल्यानंतर घेऊन येणे योग्य नाही आहे. त्यामुळे सर्वांना त्रास होईल आणि निवडणुकी सोडून होईल. जे जवळच्या चौकपर्यंत मिरवणूक नाहीये तिथपर्यंत आम्ही गाडी घेऊन जाऊ. तिथून ते पायी जाताना जेवढा 5 मंडळ असतात तर 5 मंडळाचे ते पदाधिकारी त्यांना भेटून हात पडून आम्ही शुभेच्छा देऊन पुढे जातो. सो लास्ट मोमेंटला नाही यांच्या गाडी समोर जावंच लागेल अशा थोडी प्रेशर करू नये. बॅरिकेड बांधून येतं तर ते उघडणार नाही. आता सर्व जे आजीमाजी लोक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांनाही माझी विनंती आहे सर्वांनी जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. आता नुकतंच माता रमाई आंबेडकर जयंती आणि त्याच्या अगोदर धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा झाला होता. आम्ही येत होते डीजेच्या मुद्द्यावर, त्यासाठी हे थांबलेलं आहे. आता काही सर्व निघून जाणार होते. जे पर्टिक्युलर ग्रुप किंवा कोणी हे पुढाकार घेतो आम्ही बंद केलं वगैरे वगैरे हे विषय नाहीये. मी सुरुवातीपासून सांगतो हे सोसायटीचे मागणी असेल तर जे सोसायटीचे गरज आहे त्यानुसार ते निर्णय होत आहेत आणि ते स्टेट सोसायटीचे आहे. यात पोलीस विभाग किंवा कोणी पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचे काही श्रेय नाही. आणि आपलं त्याच परंपरानुसार धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा झाला होता आणि आपलं मंडळापैकी बऱ्यापैकी आणि ऑलमोस्ट सर्व मंडळात मला भेट झाला होता. सर्वांनी खूप आनंदाने साजरा केलं होतं. आणि नंतर आता नुकतंच माता रमाई आंबेडकर जयंती साजरा झाला होता. त्यात बऱ्यापैकी लोक पिढीचे मंडळ होतं, त्यांनी अतिशय आनंदाने साजरा केला. त्यात आम्ही कुठल्याही प्रकारच्या गुन्हे वगैरे दाखल केले नव्हते. सर्वांनी जे अतिशय दिले होतं ते पालन करून व्यवस्थित साजरा केलं. त्यामुळे आम्हाला कोणाच्या जे
सेलिब्रेशन जे आहे त्यामध्ये येऊन काही अडथळा निर्माण करायची किंवा कोणावर जाम गुन्हे दाखल करून त्याच्यावर रेकॉर्ड क्रिएट करायची अजिबात आमचा उद्देश नाहीये. आमची अपेक्षा आहे जास्तीत जास्त सोलापूरचे युवक चांगले चांगले नोकरी लागावे आणि त्यांचं भविष्य आणखी उज्ज्वल व्हावे हे आमचा उद्देश आहे. त्यामुळे आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारच्या विनाकारण कारवाई होणार नाही. पण आमच्या ज्येष्ठ नेतृत्वांनी आम्हाला शक्ती दिलेली आहे. आम्ही जे आहे शक्ती प्रशासनाने दिलेली आहे ते तत्वतः पालन करणार आहे. कुठल्याही प्रकारच्या खंडदर्शा आवाज किंवा सुप्रीम कोर्टने जे स्टेजस दिलेले आहेत डेसिबलच्या ते आम्ही तोडणार नाही. ते आधी शेतीचे बंद करणार नाही. 55 डेसिबल म्हणजे आम्ही 55 डेसिबलच्या आतच आम्ही ठेवणार आहे अशा शब्द लिहिलेला आहे. या शब्दाचा मान आम्ही ठेवणार आहे. त्यामुळे आम्ही व्यवस्थित पंचनामा करून देणार आहे. आता जे आमचे डिसिजन झालं त्याबद्दल मी पुन्हा सांगणार आहे. आता ते आम्ही ते व्यवस्थित आम्ही पंचनामा करून देणार आहे ते नॅचरल साऊंडच्या. आणि नंतर आपण वाचताना पर्टिक्युलरली जे 8, 8:30 नंतर जे अंधारा पडल्यानंतर जे सर्व मंडळ एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये एकमेकांमध्ये जे कॉम्पिटिशन लावून जे वाजवत आहे त्या ठिकाणी पुन्हा आमचा मेजरमेंट राहील. आणि ज्यांनी विश्वासाचा शब्द मांडला त्याच्यावरून 100% आम्ही दाखल आपल्या सर्वांना माझी सूचना आहे ज्या पद्धतीने आम्ही सर्व मिळून धम्मचक्र साजरा केला पण जाणून बुजून हे दोन सांगतो जेणेकरून मला इतर कुठल्याही समाजाच्या इतर कुठल्याही धर्माच्या सोबत कंपेअर करायची नाही, तुलना करायची नाही. आपलं समाजाने आपलं वातावरणाने जे धर्मचक्र परिवर्तन दिवस आणि माता रामायण जे साजरा केले होते त्याच पद्धतीने अतिशय आनंदाने उत्साहाने आपण सर्वांनी मिळून साजरा करू. आता मागच्या वर्षी आम्ही बाबासाहेब आंबेडकर दरम्यान 4-5 मंडळाची जरा आम्हाला जास्त होतं आम्ही पंचनामाही केलं होतं. विरोध संपलं व्यवस्थित स्मूथली रिटर्निंग फ्रंट झालं. आम्ही चर्चा करून ते विषय स्मूथली आम्ही मिटवलं. ते काही सादर करायचे होते तेवढंच केलं होतं. कोणाला रेकॉर्ड करून घेऊन त्रास देणे किंवा अध्यक्ष जे आहे मंडळाच्या ते सर्व कॅरेक्टर्स आहे. कोणी ऑटो चालक आहे, कोणी इलेक्ट्रिशियन आहे, कोणी पेंटर आहे. अशा लोकांमुळे आम्ही पुढे दाखल करून त्रास देणे योग्य नाही आहे आणि अशा उद्देशाने आम्ही काही कारवाई करणार नाही. आपण विश्वासाने आम्हाला जे शब्द दिलेलं आहे त्याच्या मान आपण ठेवावी. आपण आपल्याकडून ते तेवढं नसेल तर आम्ही जे जेंटलमॅन अग्रीमेंट आता येतो ते आम्ही पाळणार नाही. ते की स्पष्टपणे सांगतो. सर्वांनी मिळून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यावर्षी 135वी जयंती अतिशय आनंदाने साजरा करू. आता मला हे हॅटिंग आहे आपण सोबत मिळून साजरा करायला संधी मिळाली आहे हे माझं भाग्य आहे. आणि सर्वांनी मिळून कुठल्याही प्रकारचा कालवट न लागता अतिशय आनंदाने साजरा करू. सर्वांना पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मनापासून शुभेच्छा. जय हिंद.